लोकसभेच्या 48 जागांबद्दलच्या आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो चर्चेत आलाय। न्यूज 18 लोकमतला जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांना 6 ते 7 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना 4, राजू शेट्टी यांना हातकणंगलेची 1 तर बहुजन विकास आघाडीला पालघरची 1 जागा सोडण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखवल्याचं कळतंय। 6 पैकी 3 जागा काँग्रेसच्या वाट्याच्या तर 3 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून देण्याची तयारी पक्षाची असल्याचं कळतं। आता मित्रपक्षांच्याकडून काय नेमकं उत्तर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तेव्हा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला चर्चेत आलाय त्यावर प्रत्यक्षात काय होतं ते पाहणं अतिशय रंजक असेल। प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय। एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केल्यानं आंबेडकरांच्या सोबत आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे। चर्चा चांगल्या याच्यामध्ये सुरू झाली, जवळ 2.5 तासपर्यंत चर्चा झाली। त्यामध्ये आतापर्यंत आम्ही प्रस्ताव कुठलाही काही असा दिलेला नव्हता, कारण त्यांच्याकडनं एमआयएम किंवा अशा ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर नव्हत्या। परंतु एमआयएमने ज्यावेळेला ज्या गोष्टी क्लिअर केल्या त्यावेळेला काल आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्तावावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती उद्यापर्यंत कळेल आम्हाला आणि नंतर मग आम्ही त्या संदर्भातला प्रस्ताव दिला कारण 12 जागांवर लढण्याची तयारी नाही। त्यांनी मागितल्या 12 जागात आम्ही प्रस्ताव दिला, पण ते काही आम्ही जाहीर केले नाहीत, पण ते दिलेले आहेत प्रस्ताव। मला तर वाटतं की बऱ्यापैकी प्रस्ताव आहे तो आणि ते पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं उत्तर येईल अशा प्रकारची आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे।